जोहार, मी श्रीमंत सुरपाम। आपण पाहत आहात एस भारत न्यूज, जनसामान्याचा आवाज। बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यातून। गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज, वडसा नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आज 2 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7:30 मतदानाला सुरुवात करण्यात आली आहे। यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी 26 तर नगरसेवक पदासाठी 333 उमेदवार रिंगणात असून यांचे भवितव्य आज मतदान पेट्यामध्ये बंद होणार आहे। गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद शाळा, कार्मेल हायस्कूल, PM श्री पंडित जवाहरलाल नेहरू नगर परिषद शाळा तसेच लांजेडा नगर परिषद शाळा या मतदान केंद्रांना भेटी दिल्या। प्रत्येक केंद्रावर मतदार यादी, मतदानाची टक्केवारी, EVM मशीनची स्थिती, रांग व्यवस्थापन आणि मतदारांसाठी उपलब्ध सुविधा यांची सविस्तर माहिती घेतली आहे। यावेळी नव्यानेच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या युवकांनी व युवतींनी प्रसार माध्यमाशी जो संवाद साधला आहे तो आपण आपल्या स्क्रीनवर पाहूया। माझे नाव अनुष्का रवींद्र भांडेकर आहे। माझी वय 23 आहे आणि पेशाने मी एक ॲडव्होकेट आहे। ही माझी पहिल्यांदा आहे की मतदानासाठी माझी नोंदणी झालेली आहे आणि मी खूप एक्साइटेड होते। माझं फर्स्ट टाइम आहे की मी नगर परिषदसाठी वोटिंग करून राहिली आणि माझा एक्सपिरियन्स खूप छान होता आणि इकडे सगळ्या सोयी सुविधा पण खूप प्रॉपरपणे पाळले गेलेले होते। मेरा नाम सिमरन शाहरुख पठान है। मेरी उम्र 26 साल है। गढ़चिरौली नगर परिषद इंदिरा नगर वार्ड क्रमांक 5, यहाँ पर वोटिंग हुई और अच्छे से हुई। मैंने पहली बार वोट किया। मतदानासाठी आलेल्या नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी मूलभूत सुविधा, पिण्याचे पाणी, सावली, प्रवेश मार्ग नियमानुसार उपलब्ध आहेत की नाही याची त्यांनी विशेष तपासणी केली आहे। दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांना मतदानात प्राधान्य देण्याच्या सूचना देखील त्यांनी मतदान कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत। यावेळी गडचिरोली नगर परिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता बेलपत्रे तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सूर्यकांत पिदुरकर उपस्थित होते। आता गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांनी जो प्रसार माध्यमाशी संवाद साधला तो संवाद आपण आपल्या स्क्रीनवर पाहूया। आज सकाळी 7:30 वाजतापासून सुरळीत पद्धतीने प्रत्येक ठिकाणी मतदान सुरू आहे। जेवढे पोलिंग एजंट्स, बाकीचे आपले बूथ ऑफिसर्स सगळे व्यवस्थितपणे आता ते करत आहे काम। आता बरेच ठिकाणी मतदान पण झालेलं आहे। आता इथे क्राऊड मॅनेजमेंटसाठी आणि जे काही बाकीचे सोयी सुविधा ते सगळं पण व्यवस्थितपणे आहे। माझं एवढंच आव्हान आहे की जे जसं दिवस चालेल त्याचप्रमाणे सगळ्यांनी इथे वोटिंग करावं, जेणेकरून आपला वोटिंग पर्सेंटेज पण चांगला राहील। नुकत्याच आलेल्या माहितीनुसार नगर परिषदांची सर्व मतमोजणी ही 21 डिसेंबरला होणार आहे। हायकोर्ट नागपूर खंडपीठांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिले असल्याची माहिती आपल्याला सध्या उपलब्ध होत आहे। ही दर्शकांना माहिती आम्ही देऊ इच्छितो। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। जोहार।